नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे एक पारंपरिक गोड आणि खूपच आवडणारा पदार्थ लापसी। ही रेसिपी इतकी सोपी आहे की अगदी बिगिनर सुद्धा सहज बनवू शकतात आणि टेस्ट इतकी मस्त येतो की सगळ्यांनी बोट चाटत बसतात। तर चला मग लगेच रेसिपी सुरू करूया। मी इथे 250 ग्राम लापशीचे रवे घेतलेले आहे, म्हणजे गहूचा रवा। आपण एका पातेल्यामध्ये घालून त्याच्यात आता आपण 2 चम्मच तेल घालून घेऊया। आता 2 चम्मच तेल घातले की लगेच आपण चांगलं मिक्स करायला सुरुवात करूया। हे बघा, 2 चम्मच तेल घातलेले आहे आणि चांगलं तेल सगळं मिक्स करून घेऊया। दलियाला चांगलं तेल लागूसर आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, एकदम छान मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण लगेच त्याच्यामध्ये थोडीशी पाणी घालून घेऊन चांगलं मिक्स करून घेऊया। पाणी घातल्यानंतर दलिया चांगलं मिक्स करून 5 ते 10 मिनिट भिजवायला ठेवून घेऊया। भिजवायला ठेवले की दलिया एकदम मऊ पडतो, त्यामुळे आपण चांगलं मिक्स केल्यानंतर 10 मिनिट झाकून ठेवून घेऊया, म्हणजे ते 10 मिनिटमध्ये चांगलं मऊ पडतो। चला तर मग आता आपण गूळ विरघळून घेऊया। मी इथे 250 ग्राम गूळ घेतलेले आहे आणि त्याच्यात 1 तांबे भरून पाणी घालून घेऊया आणि पाणी घातले की लगेच आपण गॅसवर चढवून घेऊया, कारण की 10 मिनिटमध्ये हे गूळ सगळं विरघळून जातो। तवसरक आपल्या दलिया बी चांगला मऊ भिजतो, त्यामुळे मी ते गॅसवर गूळ विरघळण्यासाठी ठेवलेले आहे। हे बघा, एकदम छान गूळ उकळी आलेले आहे। आता आपण थोडीशी अजून उकळी उसरक थांबून घेऊया, कारण की गूळ चांगलं विरघळूसक आपण थांबून घेऊया। हे बघा, इथे चांगलं गूळ सगळं विरघळले आहे। आता आपण तो गॅस बंद करून घेऊया। हे बघा, गॅस बंद केलेले आहे। आता आपण लगेच लापशीला सुरुवात करूया। आता मी गॅस चालू करून एक पातेला चढून घेतलेले आहे। त्यात आता आपण 5 चम्मच तेल घालून घेऊया। मित्रांनो, तुम्ही इथे तेल बी वापरू शकता, तसेच तुम्हाला वाटले असेल तर तूप बी वापरू शकता। तूप वापरले की त्याचा स्वाद अजून जास्त येतो। माझ्याकडे तूप नाही म्हणून मी इथे तेल वापरलेले आहे। हे बघा, 5 चम्मच मी इथे तेल घातलेले आहे। चला तर आपण त्याच्यात थोडीशी काजू घालून घेऊया आणि चांगलं कलर येऊसर परतून घेऊया। हे बघा, काजू थोडीशी कलर फरक झालेले आहे। अजून थोडं आपण कलर चेंज होऊसर परतून घेऊया। मित्रांनो, आपण इथे तेल थोडीशी जास्त वापरलं तर बी चालेल, कारण की लापशी एकदम छान मऊ तयार होतो। हे बघा, काजूचे कलर फरक झालेले आहे। आता आपण किसलेले खोबरं पूड घालून घेऊया। मित्रांनो, तुम्ही खोबऱ्याचं पूड तर घाला, नाहीतर खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून ते बी घालू शकता। तसेच तुम्हाला वाटले असेल तुम्ही त्याच्यात शेंगा बी घालू शकता, तर मी ते शेंगा वापरले नाही। मी इथे थोडीशी काजू वापरलेले आहे। आणि आता आपण खोबरं बी थोडीशी कलर चेंज होऊसर परतून घेऊया। हे बघा, खोबऱ्याचं पूड लाल ब्राऊन झालेले आहे। चला तर आपण गूळ विरघळून घेतलेले तो पाणी त्याच्यात घालून घेऊया आणि पाणी घातले की लगेच उकळायला सुरू होतील। हे बघा, गूळ सगळं छान विरघळून घेतलेले आहे। आता ते पाणी उकळल्या म्हणून आपल्याला लापशीचं रव्याचं पाणी लगेच उकळायला सुरू होतील। हे बघा, चला तर आपण भिजून घेतलेले दलिया बघून घेऊया। हे बघा, एकदम मऊ छान तयार झालेले आहे। चला आता आपण तो गुळाचा पाणीमध्ये घालून घेऊया। हे बघा, गुळाची पाणी उकळी आलेले आहे। आता आपण थोडी थोडी करून त्याच्यामध्ये दलिया घालून घेऊया। हे बघा, दलिया घालायचं झालेलं आहे। आता आपण चांगलं मिक्स करत सतत आत हलवतच राहायचं आहे, कारण की तो नाहीतर खाली चिटकून जाईल। हे बघा, किती छान आत हलवलं तर तेवढं छान मऊ लापशी तयार होतील। हे बघा, चांगलं शिजूसरक आपण थांबून घेऊया। तसेच आपण थोडीशी गॅस बारीक करून घेऊया आणि गॅस बारीक केल्यानंतर लापशीवर थोडीशी झाकून घेऊया,
हे बघा किती छान शिजू लागलेले आहे. चला तर आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि तसेच आपण सतत आत हलवतच राहूया, कारण की थोडीशी लापशी घट्ट पडल्या की तो खाली चिटकून जाईल. त्यामुळे आपण सतत आत हलवलं तर ते खाली चिटकणार नाही. हे बघा लापशी थोडी थोडी घट्ट व्हायला आलेले आहे आणि तेल बी चांगलं दिसू लागलेलं आहे. चला तर आपण 5 ते 10 मिनिटं वाफेला ठेवून घेऊया. वाफेला ठेवले की अजून घट्ट पडू शकतो. हे बघा एकदम छान तेल निघलेले आहे. चला आता आपण एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा एकदम परफेक्ट लापशी तयार झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही बी तुमच्या घरात एकदा ट्राय करून बघा आणि लापशीचा रेसिपी कशी वाटली तो मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा एकदम मस्त गरम गरम लापशी तयार झालेली आहे. चला तर आपण लापशीवर ढक्कन झाकून गॅस बंद करून घेऊया. बंद केल्यावर आपण ते 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर बघून घेऊया. हे बघा एकदम परफेक्ट लापशी तयार झालेली आहे. वा, इतकी मस्त चव आले, एकदम परफेक्ट. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच सोपी आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशी एक नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.